विक्रम रागाने अनुकडे बघत होता. अनुचे पोटावर हात ठेवणे त्याला अजिबात आवडले नाही. माझ्या पोटात तुमचं मूल वाढतंय विक्रम सर. हे सत्य सांगायची हिंमत माझ्यात नाही, कारण मी तुमच्या लायक नाही. त्यासाठी मला माफ करा. अनु मनातल्या मनात रडत होती. मी कधीच विचार केला नव्हता की तू अशी मुलगी निघशील. मला आधी माहीत असतं तर मी तुझ्यावर कधी प्रेमच केलं नसतं. विक्रमच्या डोळ्यात खोल दुःख झळकत होतं. त्याचं दुःख बघून अनुचं मन भारी झालं होतं. देवा, ही कसली शिक्षा देत आहेस मला. त्यांनीच माझ्याबरोबर ती रात्र घालवली, पण त्यांना काही आठवतच नाही. आणि आता मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे, पण माझ्यात त्यांना सत्य सांगायची हिंमत नाही. माझ्याच बाबतीत असं का होतंय? अणू विचारात हरवली होती. तुला माहीत आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. जर तू आधीच हे सत्य सांगितलं असतंस तर मी कधीच इतक्या टोकापर्यंत पोहोचलो नसतो. पण आता ही वेदना सहन करणं अशक्य झालंय मला. विक्रम संतापून म्हणाला आणि जोरात कारच्या बोनटवर हात आपटला. मला कळत नाही की तू मला धोका दिलास की मी तुला. म्हणूनच माझी अशी अवस्था झाली. मी तुला माझ्या हृदयात स्थान दिलं होतं. माझ्यासोबत असं का घडलं? खरं प्रेम करणाऱ्यासोबत असं का होतं नेहमी? मी आता सहन करू शकत नाही. मी वेडा होतोय. विक्रम वेदनेत ओरडत होता. तो स्वतःचेच केस ओढत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. विक्रमला अशा अवस्थेत बघून अनुचं हृदय वेदनेनं भरलं. तिला समजत नव्हतं की तिने काय करावं. तू मला खूप चांगला धडा शिकवलास, विक्रम रागाने म्हणाला आणि तिला मागे ढकलून रस्त्याच्या मध्यभागी सोडून कार घेऊन निघून गेला. विक्रम निघून गेल्यानंतर अनु गुडघ्यावर कोसळली आणि हंबरडा फोडून रडू लागली. या बाळाचे वडील तुम्हीच आहात विक्रम सर, तुम्हीच. हे सत्य मी सांगू शकले नाही, त्यासाठी मला माफ करा. आता या चुकीची कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण हे सत्य मी तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही. मला माफ करा विक्रम सर, मला माफ करा. अनु रडतच राहिली. खूप वेळ ती रस्त्यावर बसून रडत होती. सकाळपासून रडणं आणि उपाशी राहिल्यामुळे ती अशक्त झाली होती. तेवढ्यात एक म्हातारा माणूस ऑटोने तिथून जात होता. त्याने अनुला पाहून विचारलं, काय झालं बेटा, इथे का बसली आहेस? बाबा, तुम्ही मला माझ्या घराजवळ सोडाल का? अनुने अश्रू पुसत विचारलं. हो बेटा, तो माणूस म्हणाला. त्याने अनुला तिच्या घराजवळ सोडलं. एक मिनिट बाबा, मी येते. अनु घरात गेली. आपल्या खोलीत जाऊन पैसे काढले आणि ऑटोवाल्याला पैसे देऊन धन्यवाद म्हणाली. नंतर ती घरात गेली. रत्नाने अनुला पाहून विचारलं, काय गं, पार्टी आणि फंक्शन संपलं का? अजूनपर्यंत कुठे फिरत होतीस? कॉलेजचं फंक्शन उशिरा संपलं म्हणून मला उशीर झाला, अनु म्हणाली आणि आपल्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतलं. सगळं दुःख विसरण्यासाठी ती आंघोळ करून आली आणि कपडे बदलून खाली बसली. ती पुन्हा विक्रमच्या विचारात हरवली. आता मी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट घरच्यांना कळली तर मी काय करणार? माझी आई मला घरात ठेवणार नाही. हे देवा, माझ्याच नशिबी असं का? असं म्हणत ती डोकं धरून बसली. थोडा वेळ ती अशीच बसून राहिली. खूप भूक लागल्याने ती उठून किचनमध्ये गेली. तेव्हा आई, वडील आणि बहीण झोपलेले होते. तिने किचनमध्ये पाहिलं. नशीब चांगलं होतं म्हणून थोडं भात आणि भाजी शिल्लक होती. तिने ते ताटात काढून घेतले आणि पाण्याची बाटली उचलून आपल्या खोलीत आली. थोडं खाऊन तिला थोडा दिलासा मिळाला. आधी ती 2-2 दिवस उपाशी राहत असे, पण आता खाल्लं नाही तर अशक्तपणा आणि डोळ्यासमोर अंधारी यायची. भूक लागली आहे ना बाळा, आता तू माझ्या पोटात आहेस. हे जर सगळ्यांना कळलं तर मला घराबाहेर काढतील. मग आपल्याला खाऊ घालायला कुणीच नसेल, असा विचार करून अनु उदास झाली. इकडे अनुपासून वेगळं झाल्यानंतर विक्रम खूप रागाने गाडी चालवत होता. तो एका बारच्या समोर जाऊन थांबला. खूप निराश झाल्यामुळे तो आत गेला आणि दारू पिऊ लागला. खूप रात्र झाली होती. बार बंद होण्याची वेळ झाली होती, पण विक्रम अजूनही बारमध्ये एकटाच बसला होता. तिथे काम करणारे लोक त्याला अनेकदा सांगूनही तो ऐकत नव्हता आणि तिथून हलत नव्हता. तो डगमगत होता आणि तरीही पीत होता. तेवढ्यात विक्रमचा मोबाईल वाजला. फोन टेबलवरच होता, पण तो फोन उचलून बोलण्याच्या स्थितीत नव्हता. हे बघून बारमधील एका मुलाने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने जय म्हणाला, हॅलो विक्रम. हॅलो सर. हे सर इथे बारमध्ये आहेत. बार बंद होतोय आणि मला बाहेरही जायचं आहे, पण हे आमचं ऐकतच नाही आहेत. तुम्ही येऊन त्यांना घेऊन जाल का? त्या मुलाने सांगितलं. काय म्हणतोयस? तो बारमध्ये आहे. मी कित्येकदा फोन केला पण त्याने उचलला नाही. ठीक आहे, 5 मिनिटात येतो मी. तोपर्यंत लक्ष ठेव, जय म्हणाला आणि लगेच आपली बाईक काढून विक्रमला घ्यायला निघाला. 10 मिनिटात जय तिथे पोहोचला. विक्रमची अवस्था पाहून त्याला कळलं की त्याला शुद्ध नाहीये. विक्रम काहीतरी पुटपुटत होता. का केलंस असं माझ्याशी? का मला धोका दिलास? तो पुन्हा पुन्हा हेच बोलत होता. याला काय झालंय? जयने विचार केला. त्याने बिल भरलं आणि विक्रमला आपल्या खांद्याचा आधार देऊन हळूहळू कारपर्यंत आणलं.
याला या अवस्थेत घरी नेणं बरोबर नाही. जयने विचार केला आणि मग त्याने विक्रमला स्वतःच्या घरी नेलं. त्यावेळी जयचे आई-वडील घरी नव्हते. त्याने शांतपणे विक्रमला कारमधून उतरवलं आणि आपल्या खोलीत नेऊन बेडवर झोपवलं. "इतकी ड्रिंक का केली? मी तुला आधी कधीच असं पाहिलं नाही. काय झालंय विक्रम?" जय म्हणाला. तेवढ्यात पुन्हा विक्रमचा मोबाईल वाजला. पाहिलं तर श्रेयाचा फोन होता. जयने फोन उचलला. "हॅलो भैया, तुम्ही कुठे आहात?" श्रेया म्हणाली. "मी जय बोलतोय. विक्रम माझ्याकडेच आहे. त्याने थोडी जास्त ड्रिंक केली आहे. तो आमच्या घरी आहे. चिंता करू नकोस." जय म्हणाला. "काय झालं जय? भैयाने इतकी ड्रिंक का केली आहे?" "माहीत नाही श्रेया. मी त्याच्याशी बोलून कळवतो. तू घरी सांगून ठेव की विक्रम माझ्याकडे आहे." असं म्हणून जयने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्धीवर आल्यावर विक्रम हळूहळू उठला आणि स्वतः कुठे आहे हे पाहू लागला. तेव्हा जय खोलीत आला. "उठलास का विक्रम?" जय म्हणाला. जयला पाहून विक्रमला समजलं की तो त्याच्या घरी आहे. त्याचं डोकं गरगरत होतं. काल रात्री काय झालं त्याला समजायला थोडा वेळ लागला. जयने जाऊन ताक आणलं आणि विक्रमला देत म्हणाला, "हे थोडं पिऊन घे, बरं वाटेल." विक्रम थोडं प्यायला, नंतर वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन आला आणि बेडवर बसला. जयने त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसून विचारलं, "काय झाले विक्रम?" काय झालं हे कसं सांगावं विक्रमला समजत नव्हतं. काल रात्री घडलेल्या सगळ्या घटना त्याच्या डोळ्यासमोरून फिरू लागल्या आणि तो अस्वस्थ झाला. "काय सांगू यार?" विक्रम दुसरीकडे बघत म्हणाला. "विक्रम, काय झालंय सांग. रात्री कुठे गेले होते तुम्ही? अणूला तिच्या घरी सोडलंस ना?" जयने विचारलं. "अनू? तिने मला खूप मोठा धोका दिलाय जय." विक्रम कटू हसत म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. "अनूने धोका दिला म्हणजे काय?" जयला समजलं नाही. "धोका म्हणजे साधासुधा नाही, फार मोठा धोका दिलाय. तिने मला अशी जखम दिले की मला आता जगायची इच्छा उरली नाही. मी तिच्यावर प्रेम करत होतो हे तिला माहीत होतं, हो ना? तरीसुद्धा तिने असं का केलं? एवढ्या दिवसापासून माझ्या मनात घर करून राहिली होती. मी तिला जीवापेक्षा जास्त प्रेम केलं आणि अगदी वेळेवर तिने मला असा घाव दिला की मी सावरूच शकत नाहीये." विक्रम भावूक होऊन म्हणाला. "पण झालं काय ते सांगशील का?" जय गंभीरतेने म्हणाला. "ती प्रेग्नेंट आहे." "कुणापासून?" जयने घाबरत विचारलं. "काश मला माहीत असतं. जर तिनं मला आधीच सांगितलं असतं की माझ्या मागे लागू नकोस, माझं कोणाशी तरी नातं आहे, तर मी तिच्याकडे बघितलंही नसतं. पण तिनं गोष्ट इतकी पुढं नेली. काल तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे कळलं की ती प्रेग्नेंट आहे. मी तिला विचारलं की तिच्या प्रेग्नन्सीचं कारण कोण आहे, पण तिनं तोंड उघडलं नाही. मी कित्येक वेळा प्रश्न विचारले, पण तिनं कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तिने मला पूर्णपणे वेडं केलंय, माझ्याशी खेळ केलाय. आता मी काय करू हेच मला कळत नाही." असं म्हणत विक्रमने आपले केस घट्ट पकडले. हे ऐकून जयला प्रचंड धक्का बसला. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की अनू असं काही करेल. "अणू अशी मुलगी नाहीये विक्रम. तिच्या घरची परिस्थिती बघून सुद्धा तू कसं विचार करू शकतोस की ती असं करेल?" जय म्हणाला. "जर परिस्थिती सामान्य असती तर मीही हाच विचार केला असता. पण पुरावा माझ्या डोळ्यासमोर आहे. डॉक्टरांनी स्वतः मला सांगितलं की ती प्रेग्नंट आहे आणि रिपोर्ट देखील दाखवला. आता तूच सांग, मी कसा विश्वास ठेवू नको? मला काहीच कळत नाही. मी वेडा होतोय. ती माझ्याशी असं कसं करू शकते? मला अनू हवी आहे." विक्रम म्हणाला आणि लहान मुलासारखा रडू लागला. विक्रमची ती अवस्था पाहून जयचं मनही हेलावलं. "विक्रम, तू जे काही सांगतोयस त्यावर मला विश्वास बसत नाहीये. खरंच अनू असं करेल असा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. कोणी दुसऱ्याने सांगितलं असतं तर मलाही विश्वास बसला नसता. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी रिपोर्ट बघितली आहे यार. माझं हृदय तुटलंय जय. मी कधीच विचार केला नव्हता की ती माझ्यावर एवढा अन्याय करेल. एवढा धोका दिल्यानंतरही मला तीच हवी आहे. ती असं का करत असेल जय? मला अनू हवी आहे. मला अनू हवी आहे." विक्रम ओरडत होता. विक्रमची अवस्था पाहून जय म्हणाला, "हे काय झालंय तुला? तू कसा होतास आणि आता कसा झालास? कृपया थोडं धैर्य धर. मी तिच्याशी बोलतो. तू शांत हो." असं म्हणून त्याने विक्रमला मिठी मारून शांत केलं. "तू बोलून सत्य बदलणार नाहीये जय." विक्रम उदासपणे म्हणाला. "मी आधी अनुशी बोलेन, मग आपण ठरवूया काय करायचं. आधी तू घरी जा, नाहीतर अंकल आंटी काळजी करतील. पण त्याआधी तू फ्रेश हो." जय म्हणाला. त्याने विक्रमला कपडे दिले आणि वॉशरूमला पाठवलं. फ्रेश होऊन आल्यावर जय म्हणाला, "थोडा नाश्ता कर. मला आता काही नको. काही खायची इच्छा नाही. प्लीज मला जबरदस्ती करू नको." विक्रम म्हणाला. "कालपासून तू दारू पितोयस. काही खाल्लंही नाही आहे. शांतपणे बस इथे." असं म्हणून जयनं विक्रमला खुर्चीवर बसवलं आणि थोडा नाश्ता खाऊ घातला. विक्रमला इतका त्रस्त पाहून जयचं मन तुटत होतं. खरं तर विक्रमच्या जन्मानंतर असं एकदाही झालं नव्हतं की तो इतक्या त्रासात दिसला असेल. त्याला जे काही हवं असायचं ते त्याचे आई-वडील क्षणात आणून द्यायचे.
त्याच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली नव्हती. अभ्यासात नेहमी नंबर 1, खेळातही नंबर 1, ज्या गोष्टीत रस घेतला त्यात नंबर 1. अशा परिस्थितीत त्याला पहिल्यांदा अनूवर प्रेम झालं होतं. त्याने तिला जीवापेक्षा जास्त प्रेम केलं होतं. आपल्या आयुष्याची कल्पनाही तिच्याशिवाय केली नव्हती. किती स्वप्न पाहिली होती त्याने. पण आता जेव्हा त्याला कळलं की अनू प्रेग्नेंट आहे, त्याचं डोकंच काम करणं बंद झालं होतं. पण विक्रमला कधी कळणार की अनूच्या पोटात वाढणारं बाळ हे त्याचंच आहे? हे पुढे समजेलच. विक्रम कॉलेजला येत नव्हता. अणू कशीबशी परीक्षा देऊन नंतर घरी जात होती. पण तिची तब्येत अजिबात ठीक नव्हती. आधीसारखा घरकाम ती करू शकत नव्हती. तिला लगेच थकवा जाणवायचा. तिला काहीही आवडेनासं झालं होतं. काही खाल्लं की उलटी व्हायची. तिची अवस्था डॉक्टरकडे जाण्याचीही नव्हती आणि जावंसं वाटलं तरी पैशाची कमतरता होती. काय करावं हेच तिला समजत नव्हतं. अशा परिस्थितीत अनूचं आयुष्य गोंधळात पडलं होतं. प्रेग्नेन्सीबद्दल कुणाला कळू नये म्हणून ती घरात खूप सावधगिरीने राहत होती. त्या दिवशी तिचा शेवटचा पेपर होता म्हणून अनू कॉलेजला गेली. वर्गात जाताना तिनं कॉलेजच्या चारही बाजूला पाहिलं की विक्रम आलाय की नाही. मग तिने परीक्षा हॉलमध्ये जाऊन आपली परीक्षा संपवली आणि दुपारी बाहेर आली. आता शेवटची परीक्षा संपली. ती विचार करत होती, विक्रमनं मला पाहू नये, मला लवकर घरी जायला हवं. हा विचार करत ती घाईघाईने गेटकडे आली. पण गेटवरच विक्रम तिच्यासमोर उभा होता आणि रागाने तिच्याकडे पाहत होता. त्याला पाहून अनूचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. अचानक असं वाटलं जणू तिच्या शरीराची सारी ऊर्जा कुणीतरी काढून घेतली आहे. अनू पुन्हा थरथर कापू लागली आणि तिला जाणवलं की विक्रमकडे पाहताच तिचं शरीर स्वतःचं संतुलन गमावत आहे. पण खाली कोसळण्याआधीच ती विक्रमच्या मिठीत सामावली. भावनाशून्य नजरेने अनूकडे पाहत विक्रमने तिला उचललं आणि आपल्या गाडीत बसवलं. तो तिला थेट आपल्या फार्म हाऊसवर घेऊन आला आणि एका खोलीतल्या पलंगावर अलगद झोपवलं. जय आधीपासूनच तिथे उपस्थित होता. अनू शुद्धीत नसल्याचं पाहून जय म्हणाला, यार, आपल्याला डॉक्टरला बोलवायला हवं का? डॉक्टरांची काय गरज आहे? विक्रम अनूकडे पाहत म्हणाला. अनू पलंगावर बेशुद्ध पडलेली होती, पूर्णपणे अशक्त आणि निपचित. अरे, श्रेयाला बोलवतो. कदाचित ती काहीतरी सांगेल. आपल्यासमोर बोलायला तिला अवघड जाईल, पण श्रेयाला मात्र ती सगळं खरं सांगेल. जय म्हणाला. हो, आधी तिच्याकडून विचारलं पाहिजे. तिला आपलं तोंड उघडावंच लागेल. तू तिला लगेच बोलाव. विक्रम म्हणाला. ठीक आहे, तू अनूची काळजी घे. मी श्रेयाला कॉल करतो. असं म्हणून जय बाहेर गेला. फोन उचलता श्रेया मनातच विचार करू लागली. हा अचानक मला का कॉल करत आहे? हॅलो, जय बोलतोय. कुठे आहेस तू? आत्ताच एक्झाम देऊन घरी आली आहे. पण तू मला कॉल का केलास? याआधी तर कधी केला नाहीस. मला तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. तू लगेच फार्म हाऊसला येऊ शकशील का? अर्जंट आहे, लगेच निघ. जय गंभीर आवाजात म्हणाला. माझं फार्म हाऊसवर काय काम असू शकेल? श्रेयाला शंका आली. तू आलीस की सगळं कळेल. आता प्रश्न विचारणं बंद कर आणि लगेच निघ. असं म्हणून जयने फोन कट केला. हा असा का बोलला होता? नक्की काय झालंय? असं मनात म्हणत श्रेया लगेच गाडीत बसली आणि फार्म हाऊसकडे निघाली. इकडे विक्रम अनूकडे पाहत म्हणाला, मी इथे नरक यातना सहन करतोय आणि तू आरामात झोपली आहेस. मी तुला इतक्या सहजपणे आराम करू देणार नाही. असं म्हणून त्याने टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि अणूच्या चेहऱ्यावर ओतला. थंड पाण्याच्या झटक्याने अणू दचकून उठली आणि घाईघाईने आपला चेहरा पुसू लागली. ती कुठे आहे हे न कळून ती चोहोबाजूला पाहू लागली. तेव्हा तिला दिसलं की विक्रम दोन्ही हात बांधून तिच्यासमोर उभा आहे आणि तिलाच बघतोय. विक्रमकडे पाहताच अनू पुन्हा घाबरली आणि थरथरत म्हणाली, मला कुठं आणलं आहे तुम्ही सर? ती पलंगावरून उठून उभी राहिली. आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. इथे बस, विक्रम म्हणाला आणि अनूला ओढून पुन्हा बेडवर बसवलं. तो स्वतःही बेडवर बसला. त्याच्या अशा खेचण्याने ती थेट विक्रमला धडकली. अनू पुन्हा सावरली आणि विक्रमपासून दूर सरकली. अणू अशी दूर सरकल्याने विक्रमला अजिबात आवडलं नाही. असं करून मला आणखी चिडवू नको. आता इथेच तुला पुरून टाकावंसं वाटतंय. विक्रम तिचा गळा धरत म्हणाला. मारून टाका. कदाचित मला या वेदनेतून मुक्ती मिळेल. अनू डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली. असे इमोशनल डायलॉग नको बोलूस माझ्यासमोर. हे सगळं नाटक आहे. पुन्हा भोळी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. विक्रम दाट ओठ चावून म्हणाला. अनू रडत विक्रमकडे पाहू लागली. मला इथे का आणलं? मला घरी जायचं आहे. सोडा मला. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मग तुला जाऊ देतो. मला तुम्हाला काही सांगायचं नाही. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा काही हक्क नाही. कृपया मला सोडा. मी विनंती करते. मला का त्रास देता इतका? कोण कोणाला त्रास देते? तूच मला त्रास देतेस. किती अपेक्षा होत्या तुझ्याकडून आणि तू काय केलंस? माझ्या सगळ्या इच्छांचा, स्वप्नांचा चुराडा केलास. मी कधी सांगितलं होतं का तुम्हाला की माझ्यावर अपेक्षा ठेवा, माझ्यावर प्रेम करा? सगळं तुम्हीच मनात ठरवलं आणि आता मला दोष देताय.
ओ, म्हणजे मीच फसवून घेतलंय स्वतःला. इतकी मोठी मोठी वाक्य तुझ्या तोंडून निघतायत, इतकी हिंमत कुठून आली तुझ्यात? कुणाच्या आधाराने इतकं बोलतेस? माझ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्याची काही गरज नाही. माझ्या आयुष्यात नाक खुपसू नका. हेच तुमच्यासाठी चांगलं होईल. सांगून ठेवते. अनु रडत म्हणाली. काय? मला धमकी देतेस? असं म्हणत विक्रमने तिच्यावर हात उगारला. पण लगेच स्वतःला सावरलं आणि रागाने टेबलावर लाथ मारली. टेबल 4 पावलं पुढे जाऊन आदळलं. तो प्रहार तिच्यावर झाला असता तर काय झालं असतं याचा विचार करताच अनु भीतीने थरथरू लागली. घाबरत घाबरत तिने विक्रमकडे पाहिलं. आवाज ऐकून जय धावत आत आला. त्याने खोलीची अवस्था आणि अनु विक्रम दोघांकडे पाहिलं. विक्रम शांत राहिला, पण अनुचा घाबरलेला चेहरा पाहून जय म्हणाला, तू बाहेर जा, मला अनुशी बोलायचं आहे. विक्रम त्या खोलीतून निघत असताना अनुला मारायच्या नजरेने बघत बाहेर निघून गेला. जयने एक खोल श्वास घेतला आणि हळूच अनुजवळ बसून शांतपणे म्हणाला, अनु. अनुने हतबल नजरेने जयकडे पाहिलं. असं समज की मी तुझा स्वतःचा भाऊ आहे. तुला घाबरण्याची काहीच गरज नाही, ठीक आहे? मी तुला नेहमीच माझी बहीण समजत आलोय. अनु, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. जयने अनुला विचारले. विक्रम जे म्हणतोय ते खरं आहे का? अनुच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येऊ लागलं. माझ्या भावाने काय म्हटलं? ही का रडते? तू मला फोन करून इथे का बोलावलंस? तुम्ही सगळे इथे काय करत आहात? काय झालंय? श्रेयाने शंका भरल्या नजरेने अनुकडे पाहत रूममध्ये येताच प्रश्नांचा भडीमार सुरू केला. ओय, प्रश्नांचे दुकान, तू थोडा वेळ गप्प बस. माझ्या बोलल्यानंतर तू बोल. सांग अनु, विक्रमने जे काही सांगितलं ते खरं आहे का? जयने विचारले. हो, खरं आहे. अनुने रडत हो मध्ये मान हलवली. अनु हो म्हणताच जयला धक्का बसला. कसं अनु? विक्रम तुझ्यावर प्रेम करतो हे तुला माहीत नाही का? जर तुझा आधीपासूनच एक बॉयफ्रेंड होता तर तू विक्रमला का नाही सांगितलंस? तो इतक्या पुढे आलाच नसता. ज्याप्रमाणे तो तुझ्याशी वागतो तो तुला कुठे हवं तिथे घेऊन जातो. हे बघून कोणालाही कळेल की तो तुझ्यावर किती प्रेम करतो. पण तुला कसं समजलं नाही? मला विश्वासच बसत नाही. खरंच तुला माहीत नव्हतं का की विक्रम तुझ्यावर प्रेम करतो? हृदयावर हात ठेवून सांग अनु. अनुने रडत उत्तर दिलं. हो, मला माहीत होतं. माहीत होतं तरी तू विक्रमला धोका दिलास? जय थोडा रागाने म्हणाला. मी सरांना नाही फसवलं. अरे, कुणीतरी मला सांगेल इथे काय घडत आहे. जय, हे काय आहे? हिचा बॉयफ्रेंड कसा असू शकतो? श्रेया ओरडली. अगं थांब, जय म्हणाला. जर हा धोका नाही तर काय आहे? अनु, खरंच मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. विक्रमची काय अवस्था झाली आहे तू स्वप्नातही विचार करू शकत नाहीस. त्याची ही अवस्था पाहून माझं मन तुटतंय. पहिल्यांदा मी त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले, फक्त तुझ्यामुळे. त्याला त्रास झाला तर मला सहन होत नाही. तो तुझ्यासाठी मरायला तयार आहे. तुला आमच्याकडून काय हवं आहे अनु? तू असं कसं करू शकतेस? मला विश्वासच बसत नाही. कोणी तुला धमकावलंय का? खरं सांग अनु, काय झालंय तुझ्यासोबत? जयने दुखी स्वरात विचारलं. अनु फक्त रडत होती. अरे, मला खूप राग येतोय. बोल आता, काय झालं? श्रेया रागात म्हणाली. श्रेयाच्या ओरडण्यावर जय तिच्याकडे पाहून म्हणाला, अनु प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट? श्रेया आश्चर्याने म्हणाली. मलाही माहीत नाही. मी विचारतोय तर ही काही सांगत नाहीये. जेव्हापासून विक्रमला हे कळलंय तो माणसासारखा राहिला नाही. फक्त ड्रिंक करत असतो आणि वेड्यासारखा बडबडत असतो. मी मरून जाईल, हे होईल, ते होईल, असंच म्हणत राहतो. मी त्याला सांभाळू शकत नाहीये. मी कधीच त्याला एवढ्या त्रासात बघितलं नाही. तो लहान मुलासारखा रडत होता. मला अनु हवी, मला अनु हवी. मला काहीच कळत नाही काय करावं श्रेया. त्याला बघून खूप दुःख होतं. म्हणजे जर अनु प्रेग्नेंट आहे ते माझ्या भावामुळे नाही का? ती कोणा दुसऱ्यामुळे प्रेग्नेंट आहे? असा विचार करून श्रेयाला राग आला. तिने डोळे मिटले आणि अनुला म्हणाली, अनु, हे खरं नाहीये, हे खोटं आहे. खरं काय ते सांग. श्रेया दुखी नजरेने अनुकडे पाहत म्हणाली. सगळे काही ना काही बोलत होते, परंतु अनु रडत होती आणि कोणाला काही सांगूही शकत नव्हती. हे देवा, माझ्याबरोबर असे का झाले? मला का मारलं नाही? का हे बाळ माझ्या पोटात घातलं आणि सगळ्यांना एवढं दुःख दिलं? अनु मनातच विचार करत होती. माझ्याच नशिबात इतका त्रास का? आईचं प्रेम मला मिळालं नाही. मोठी झाली तरी कुठला आनंद मिळाला नाही. मी विचार केला, शिकून काहीतरी करेन, परंतु इथे आल्यावर या माणसाच्या प्रेमाला सांभाळू शकले नाही. मी त्यांच्या प्रेमात बुडाले, पण त्यांच्यासमोर व्यक्त केलं नाही. आमचं मिलनही त्यांना माहीत न होता झालंय. या सगळ्यांमध्ये माझं आयुष्य गुंतागुंतीचं झालंय. आता सगळे विचारतात या बाळाचं वडील कोण? मी काय सांगेन? खरं सांगू शकत नाही, खोटंही बोलू शकत नाही. आता मी काय करू? अनु, खरं सांग, नक्की काय झालंय? कोणी तुझ्यावर जबरदस्ती तर केली नाही ना? श्रेयाने अनुजवळ बसून विचारलं. अनु श्रेयाकडे बघत रडत होती, पण उत्तर देत नव्हती. श्रेया म्हणाली, अनु, मी तुला विचारते, सांग. आणि तिचा खांदा धरला.
कोणाच्याही प्रश्नावरती उत्तर देत नव्हती. तेवढ्यात विक्रम रूममध्ये येत म्हणाला, श्रेया, जर आपल्याला सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं असतं. कोणीतरी तिला चांगली ट्रेनिंग दिली आहे, त्या व्यक्तीचं नाव बाहेर आलं नाही पाहिजे म्हणून. काय तू त्या व्यक्तीशी लग्न करणार आहेस की ह्या मुलाला एकटं सांभाळणार आहेस? त्याचे शब्द अनुच्या हृदयाला टोचत होते. ती ते शब्द सहन करू शकत नव्हती. तिला परत चक्कर येऊ लागली आणि डोकं धरून बसली. किती वेळा पडशील? विक्रम म्हणाला आणि एक ग्लास ज्यूस घेऊन जबरदस्तीने अनुच्या तोंडात दिलं. अनुने बळजबरीने ते पिलं. मला माझ्या घरी जायचं आहे, मला सोडा. अनु आपलं तोंड पुसत म्हणाली, तुला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. आज मला जाणून घ्यायचं आहे, तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा वडील कोण आहे, मला सांग. विक्रम शर्टाच्या बाह्या वर करत म्हणाला. हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. माझं आयुष्य, माझी मर्जी. रस्ता सोडा माझा, मला जाऊ द्या. अनु थोड्या रागाने म्हणाली, अनु, तू हे काय बोलत आहेस? तू असं कसं करू शकतेस? मला अजूनही विश्वास बसत नाही की तू माझ्या भावाशी असं करशील. श्रेया रागाने म्हणाली, मी तुझ्या भावाला माझ्यावर प्रेम करायला सांगितलं होतं का श्रेया? का माझ्या मागं लागलाय? मारून टाका मला. रोज रोज सतावण्यापेक्षा बरं होईल की एकदाच मारून टाका. तुम्हालाही काही त्रास होणार नाही आणि मलाही. अनु रडत म्हणाली, आजचा हा भाग इथेच संपतो. पण जाता जाता एक गोष्ट सांगा. अजून कोणाकोणाला वाटते की अनु खरंच वेडी आहे? ती जे करते ते चुकीचं करत आहे? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.